गाव चलो अभियानांतर्गत आज दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस चाय पे चर्चा करण्याकरता काटोल तालुक्यातील हातला या गावी आहे आणि आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या हातात चहाचा कप आहे, ते चहाचा आस्वाद घेत आहे आणि त्याचबरोबर ते इथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधत आहे। त्यांच्या ज्या व्यथा आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा जाणून घेताना दिसत आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोबत त्यांच्यासोबत आहे आणि ही चाय पे चर्चाचा औचित्य एवढंच की सर्वसामान्य गावातील जनतेच्या ज्या समस्या आहे त्या जाणून घेण्याचा फडणवीस प्रयत्न करत आहे आणि भाजपाचे स्थानिक नेते सुद्धा आहे, त्यांना काय नेमक्या समस्या आहे, त्यांच्या व्यथा काय, गावकऱ्यांच्या एका वृद्ध शेतकऱ्याशी फडणवीस आता संवाद साधताना दिसत आहे, त्यांच्या समस्या जाणून घेताना प्रयत्न करत आहे। भाजपाचे सगळे दिग्गज नेते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर आज गाव चलो अभियानाचा हा दुसरा दिवस आहे। गावातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न या औचित्याने भाजपाकडून। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस करण्यात येत आहे आणि याच उपक्रमांतर्गत आज दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस पारडसिंग्यामध्ये रात्री मुक्काम केला आणि त्यानंतर ते आता हातला गावामध्ये येऊन एका चहाच्या लहानशी टपरी आहे, अगदी तिथे बाकावर बसून चहा घेत आहे आणि भाजपाचे इतर नेते त्यांच्यासोबत आहे। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, आशिष देशमुख आणि सगळेच आहे। कापसाचा विषय एक शेतकरी आता फडणवीस यांच्यासमोर मांडताना दिसतो आहे आणि फडणवीस सुद्धा पूर्ण त्या सगळ्या शेतकऱ्यांची समस्या जाणून कशी सोडवता येईल याबाबत सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात येत आहे हे सगळं सांगताना दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।